नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, पेठमधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश। भारती पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। बीडच्या पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून खोट्या नोटा उधळत आंदोलन, अधिकारी कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही, शेतकऱ्यांचा आरोप। 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा हटवा, संभाजी ब्रिगेडचा राज्य सरकारला अल्टिमेटम। संभाजी ब्रिगेड 1 मे नंतर रायगडावरील वाघ्या श्वानाचा पुतळा काढणार, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा राज्य सरकारला इशारा। इंग्रजांना घाबरून श्वानासाठी निधी दिल्याचा समज अयोग्य, होळकर कधीही इंग्रजांना घाबरले नाही, चुकीची विधानं खपवून घेतली जाणार नाही, अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचा इशारा। अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन, आज राहुरी तालुका बंदची हाक, नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन। काही पाकिस्तानी विचारांच्या लोकांनी हे कृत्य केलं, तसंच अशा घटनांविरोधात कायदा करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील, संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं, दौऱ्यात 2च शासकीय गाड्या दिल्याने दादांकडून विचारणा, अजित पवारांकडून नियोजनावर नाराजी व्यक्त। नाशिकच्या मालेगावमधील बनावट विभागीय आयुक्त प्रकरणात नवीन माहिती समोर, मी हिंदू असून इस्लाम कबूल केल्याचा आरोपीचा दावा, मात्र धर्मांतराचे कोणतेही पुरावे नाहीत। कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यात युरियाच्या कोट्यावधींचा घोटाळा, शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज अॅग्रोवेट या खासगी कंपनीला दिल्याचं समोर, पशुखाद्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता। नाशिकमध्ये सुरगाणाच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्याला 3 दिवसांची कोठडी, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांचं बिल काढण्यासाठी लाच घेतल्याचा प्रकार, 2,10,000 रुपयांची लाच घेताना एसीबीकडून अटक। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तहसील आणि नायब तहसीलदारांचं निलंबन, शहरातील बेकायदेशीर जमीन हस्तांतर केल्याप्रकरणी कारवाई। बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियमबाह्य पद्धतीनं आर्थिक लाभासाठी नियुक्त केल्याचा आरोप, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांची तक्रार। जालन्याच्या बदनापूरमधील अकोला गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत बाज टाकून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास विहिरीत आत्महत्या करू असा शेतकऱ्याचा इशारा। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड कामगारासह रिपब्लिकन पार्टीचं आंदोलन, ऊसतोड मुकादम बंदुकीचा धाक दाखवून कामगारांचे बैल घेऊन पसार झाल्याचा आरोप, कारवाईची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातील 454 कंत्राटी शिक्षकांना गेल्या 4 महिन्यांपासून अद्याप पगारच नाही, त्यामुळे 3 दिवसात पगार न दिल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। कंत्राटी कामगार संपावर गेल्याने नागपुरातील आपली बस ठप्प, वेतनाचा प्रश्न सोडवण्यात महापालिका अपयशी ठरल्याने कर्मचारी संपावर, बस सेवा ठप्प झाल्याने शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना नाहक त्रास। नांदेड जिल्हा परिषदेसमोर गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचांचं आंदोलन, कामं मार्गी लावण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप, इंजेगावच्या सरपंच मुक्ताई पंचलिंगेंचे विविध मागण्यांसाठी आंदोलन। चंद्रपुरात विदर्भ पटवारी संघाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, विविध मागण्यांवरून संघ आक्रमक, सदर मागण्यांची दखल न घेतल्यास 1 एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। नाशिकमध्ये मागील 3 दिवसांपासून निफाड पंचायत समिती समोर शिक्षकांचं आंदोलन, 7वा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधी दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी। जळगावच्या मन्यारखेडामध्ये प्रकल्प बाधितांचं जलसमाधी आंदोलन, दीपनगर प्रकल्प बंद करण्याची मागणी, या प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप। जळगावात आदिवासी समाज बांधवांचं आंदोलन, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा सेम गावाचा समावेश पेसा अंतर्गत करण्याची मागणी, शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावं लागत असल्याची तक्रार। गोंदियात महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, विजेची समस्या मार्गी लावण्याची मागणी, धान पिकाच्या सिंचनात अडचण होत असल्याची तक्रार। परभणीच्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात, स्पर्धेचं बिल काढण्यासाठी 2.5 लाखांची लाच मागितल्याचा प्रकार, 1.5 लाखांची लाच घेताना एसीबीकडून अटक। जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी भंडारा दौऱ्यावर, भंडारा जिल्ह्यातील समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या। छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत रिलायन्ससह 3 कंपन्यांची 28,877 कोटींची गुंतवणूक येणार, 12,000 जणांना या प्रकल्पामुळे भविष्यात छत्रपती संभाजीनगर परिसरात थेट रोजगार मिळेल, 3 मोठ्या उद्योगपतींची गुंतवणूक।
सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उबासेंकडून अर्थसंकल्प सादर. चालू वर्षात कोणतीही करवाढ न करता सोलापूरकरांना दिला दिलासा. नाशिकच्या मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा. किल्ल्यावर 365 अतिक्रमित घरं, 2 धार्मिक स्थळं तर 4 व्यावसायिक अतिक्रमण. लोकायुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची खंत. नाशिक महापालिकेकडून डेंग्यू मलेरिया निर्मूलनासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात. पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार. विदर्भात पुढचे काही दिवस तापमानात काही अंशी घट होणार, तर एप्रिलपासून पुन्हा उन्हाचे चटके लागणार. नागपूर हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. जळगावच्या बडगावमधील महिंदळी गावाला मार्च महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा. मार्च महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती. जलजीवन मिशन योजनेचं पाणी गावाला कधी मिळणार हा गावकऱ्यांसमोर प्रश्न. पुण्याच्या खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई. तिसरा हंडा पाणी घेतल्यास 100 रुपये दंड. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसूल ग्रामपंचायतीचा निर्णय. पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये महिलांचं जन आक्रोश आंदोलन. वडगाव शेरीमध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याची तक्रार. महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. चिपळूण तालुक्यातील 10 गावांचं टँकरसाठी अर्ज. संभाव्य पाणी टंचाईसाठी या तालुक्यात 20 लाख रुपयांची तरतूद. रायगडच्या अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या जीवांशी खेळ. पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये माती आणि अळ्या आढळल्या. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. पश्चिम विदर्भातील 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये 45.67% इतका जलसाठा. जलसाठा कमी झाल्यास संभाव्य पाणी टंचाईची शक्यता. पुण्याच्या भोरमधील भाटघर आणि नीरा देवघर धरणात पाणीसाठा घटला. दोन्ही धरणातून गेल्या 3 महिन्यांपासून कमी जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी चक्क मोटार गाडीला गायीच्या शेणाचा आणि गोमूत्राचा लेप. पंढरपूरमधील आयुर्वेदिक डॉक्टर रामहरी कदम यांनी तापमानवाढीवर शोधला देशी जुगाड. भंडाऱ्यातील ट्रॅफिक सिग्नल. सर्व प्रमुख चौकांमधील सिग्नल उभारून 5 वर्ष लोटली, मात्र अद्यापही सिग्नल बंद अवस्थेत. नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांना मनस्ताप. कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हेमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी. जन्मजात मुलांना अनेक व्याधी असल्यास त्यांना इतरत्र हलवावं लागतं, त्यामुळे कराडमध्येच या केंद्राची मागणी. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 6,50,000 किमतीचे दागिने अर्पण. ठाणे येथील विठ्ठल भक्ताकडून वडिलांच्या स्मरणार्थ सोन्याचा 4 पदरी हार, पदकासह आणि ठुशी असे दागिने अर्पण. कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर गावात ग्रामदैवत जसिंदो अब्रान्सो दर्गा उरुसाला आजपासून सुरुवात. 5 दिवस चालणाऱ्या उरुसाला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भाविक दर्शनासाठी दाखल होणार. राजापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. रमजान आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगाने बंदोबस्तात वाढ. रत्नागिरी जिल्हा पोलीस यंत्रणेकडून राजापुरात रूट मार्च. चंद्रपुरात नवभारत साक्षरता अभियानाचं आयोजन. मूल तालुक्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आल्या साक्षरता परीक्षा. असाक्षर नागरिकांना प्रवाहात आणण्यासाठी साक्षरतेची चळवळ. रत्नागिरी आणि परिसरातील कलाकारांना भव्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने कोकण नमन कला मंचातर्फे महानमनची निर्मिती. 2 एप्रिलला पाली तर 29 एप्रिलला जकादेवीमध्ये सादरीकरण. पुण्यातल्या भोर तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचं आयोजन. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी तहसीलदारांकडून काळजी घेण्याचं आवाहन. सोलापूरच्या करमाळा देवळालीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. 200 बैलजोड्यांचा सहभाग. देवळालीचा राणा आणि इंदापूरचा ब्लेंडर ठरले अध्यक्ष केसरी. इंदापूरच्या शहागावात संत बाळूमामा जन्मोत्सव थाटात साजरा. जेसीबीतून 5 टन भंडाऱ्याचे उधळण. हजारो भाविकांची गर्दी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारात निष्काळजीपणा. अनुभवी अभियंता नसल्याने कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह. भाविकांमध्ये नाराजी. चंद्रपुरात पुढील आठवड्यापासून माता महाकाली यात्रोत्सवाला सुरुवात होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रा परिसराची पाहणी. महाकाली यात्रेदरम्यान कोणतीही हयगय नको. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. नाशिकच्या येवल्यात आझाद समाज पार्टीचं तहसीलदारांना निवेदन. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्याची मागणी. वर्ध्यातील मिर्जापूर नेरी गावाने 100% सौरग्राम होण्याचा मान मिळवला. गावाची सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 150 किलोवॅट. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान 2 गावं 100% सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम.
अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिपाई संवर्गातील 26 कर्मचाऱ्यांची पदोन्नती, कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर नियुक्ती मिळाल्याने कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, तर प्रशासकीय कामकाज सुधारण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना द्वितीय पुरस्कार. वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागा भुईसपाट, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यात तूर खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ, एकूण 16 खरेदी केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीन आणि हरभऱ्यापेक्षा चिंच जास्त भाव खाते. चिंचेला प्रति क्विंटल 27,000 रुपये भाव, तर हरभरा 5,000 वर आणि सोयाबीन 4,220 वर.